नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत, जे येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तर सगळ्यात पहिले बघूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 259.20 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2 लाख करोड रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 249.65 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 105.70 रुपयांचा. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केली आहे 20 मे 2024ला आणि या बोर्ड मीटिंगचा पर्पज आहे क्वार्टर 4चे नंबर आणि फायनल डिव्हिडंड. आता बोलूया दीपक नायट्रेट लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,488 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 34,000 करोड रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,619.80 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,900.20 रुपयांचा. तर दीपक नायट्रेट लिमिटेडने 20 मे 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केली आहे आणि या बोर्ड मीटिंगचा पर्पज आहे क्वार्टर 4चे नंबर आणि डिव्हिडंड. चला आता बोलूया इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 173.30 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.25 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 192.80 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 31.20 रुपयांचा. तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने 20 मे 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केली आहे आणि या बोर्ड मीटिंगचा पर्पज आहे क्वार्टर 4चे नंबर आणि फायनल डिव्हिडंड. चला आता बोलूया ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल, म्हणजे ONGCबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 278.95 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.5 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 292.95 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 150.05 रुपयांचा. तर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडने 20 मे 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केली आहे आणि या बोर्ड मीटिंगचा पर्पज आहे क्वार्टर 4चे नंबर आणि फायनल डिव्हिडंड. चला आता बोलूया इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 273 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 25,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 280.85 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 77.45 रुपयांचा. तर इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडने 21 मे 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केली आहे
आणि या बोर्ड मीटिंगचा पर्पज आहे क्वार्टर 4चे नंबर आणि फायनल डिव्हिडंड. चला आता बोलूया महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 839 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 11,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,097 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 426.35 रुपयांचा. तर महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडने 21 मे 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केली आहे आणि या बोर्ड मीटिंगचा पर्पज आहे क्वार्टर 4चे नंबर आणि डिव्हिडंड. चला आता बोलूया वेलस्पून एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 398 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 407.45 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 145.55 रुपयांचा. तर वेलस्पून एंटरप्राइजेस लिमिटेडने 21 मे 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केली आहे आणि या बोर्ड मीटिंगचा पर्पज आहे क्वार्टर 4चे नंबर आणि फायनल डिव्हिडंड. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.